ओम शांती। आज आहे 27/6/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला शरीरापासून वेगळे होऊन बाबांकडे जायचे आहे। तुम्ही शरीराला सोबत घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे शरीराला विसरून आत्म्याला बघा। प्रश्न आहे, तुम्ही मुले आपले आयुष्य योग बलाने वाढविण्याचा पुरुषार्थ का करता? उत्तर आहे, कारण तुम्हाला इच्छा होते की आपण बाबांद्वारे सर्व काही याच जन्मामध्ये जाणून घ्यावे, बाबांद्वारे सर्व काही ऐकावे, म्हणून तुम्ही योग बलाने आपले आयुष्य वाढविण्याचा पुरुषार्थ करता। आत्ताच तुम्हाला बाबांकडून प्रेम मिळते, असे प्रेम पुन्हा साऱ्या कल्पामध्ये मिळू शकत नाही। बाकी जे शरीर सोडून निघून गेले त्यांच्यासाठी म्हणणार ड्रामा, त्यांचा तितकाच पार्ट होता। धारणेसाठी मुख्य सारांश। पहिला पॉइंट आहे, बाबांचा संदेश देऊन सर्वांची दुःख दूर करायची आहे, सर्वांना सुखाचा रस्ता सांगायचा आहे, हदमधून निघून बेहद मध्ये जायचे आहे। दुसरा पॉइंट आहे, शेवटी सर्व साक्षात्कार करण्यासाठी तथा बाबांच्या प्रेमाची पालना घेण्यासाठी ज्ञान योगामध्ये मजबूत बनायचे आहे। दुसऱ्यांचे चिंतन न करता योग बलाने आपले आयुष्य वाढवायचे आहे। आजचे वरदान आहे, निष्काळजीपणा आणि अटेन्शनच्या अभिमानाला अर्थात अहंकाराला सोडून बाबांच्या मदतीचे पात्र बनणारे सहज पुरुषार्थी भव। स्पष्टीकरण आहे, काही मुले हिम्मत बाळगण्याऐवजी निष्काळजीपणामुळे अभिमानामध्ये येतात की आम्ही तर सदैव पात्र आहोतच, बाबा आम्हाला मदत करणार नाही तर कुणाला करणार, या अहंकारापोटी हिमतीच्या विधीला विसरून जातात। बऱ्याच जणांमध्ये मग स्वतःवर अटेन्शन देण्याचा अर्थात स्वतःच्या पुरुषार्थाचा देखील अहंकार असतो, जो मदतीपासून वंचित करतो। असे समजतात, आम्ही तर खूप योग लावला, ज्ञानी योगी तू आत्मा बनलो, सेवेची राजधानी बनली। अशा प्रकारच्या अहंकाराला सोडून हिमतीच्या आधारावर मदतीचे पात्र बना, तर सहज पुरुषार्थी बनाल। स्लोगन आहे, जे वेस्ट आणि निगेटिव्ह संकल्प चालतात त्यांना परिवर्तन करून विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये लावा। ओम शांती।